आज घरी पाहुणे येणार होते. आता पाहुणे म्हणजे तरी कोण, आमच्या दोन्ही नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर आणि मुलं असे पाहुणे येणार होते घरी. तर सकाळीच उठून सगळं घर आवरलं, साफसफाई केली आणि नाश्ता करून घेतला आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. ते लोक येणार आहेत म्हणून आज जेवणासाठी पनीरची भाजी, भात, चपाती, श्रीखंड आणि कोशिंबीर असा मी मेनू ठेवला होता. तर इथे मी पनीरच्या भाजीसाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करून घेते. मसाल्याचं सगळं कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर कणिक मळायला घेतले. चपातीचं पीठ मळतच ना मी इकडे मम्मीला पण फोनवरती बोलत होते. दिवसभर नंतर मम्मीला बोलता येणार नाही म्हणून मी स्वयंपाक करतच मम्मीला देखील गप्पा मारत होते फोनवरून. तर पीठ इकडे मळून घेतलं आणि त्याला एक 10 मिनटं असंच भिजत मी ठेवणार होते. त्याच्यामुळे काय होतं, एकदम मऊ चपात्या होतात. त्याच्यानंतर पनीरचे छोटे छोटे तुकडे केले आणि कढईमध्ये तेल टाकून थोडेसे फ्राय करून घेतले. फ्राय केले ना की छान अशी त्यांची टेस्ट येते. त्याच्यानंतर कढईमध्ये त्याच तेलामध्ये ना 2 मोठे कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं छान असं 1-2 मिनटं परतून घेतलं. त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे टमॅटोसुद्धा कट करून त्या तेलामध्ये फ्राय करायला टाकले आणि त्याच्यानंतर 10-12 काजूसुद्धा टाकून छान असं 1-10 मिनटं सगळं मिश्रण मी परतून घेतलं. ते थंड करायला ठेवलं. त्याच्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. चपात्याचा व्हिडिओ जर दाखवत बसले असते तर मला स्वयंपाकाला खूप उशीर झाला असता, म्हणून मी पटकन चपात्या पहिला करून घेतल्या आणि नंतर भाजीचा शूट करायला घेतला. थंड झालेला जे वाटण होतं मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. एकदम बारीक पेस्ट करून घेतली पाणी न टाकता. आता टमॅटो टाकले होते म्हणून पाणी टाकायची काही गरज नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी पाणी न टाकताच वाटण वाटून घेतलं आणि तेलामध्ये 2 तमालपत्र आणि 1 हिरवी इलायची टाकली आणि मसाला टाकला तेलामध्ये, छान असा परतून घेतला. त्याच्यानंतर थोडीशी हळद, धना जिरा पावडर आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि हे सगळं ना 1-5 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं मी. आणि हो, याच्यामध्ये ना मी आपल्या घरगुती तुपाचा सुद्धा वापर केला, का तर तुपाने ना छान टेस्ट एन्हान्स होते. जर तुम्ही तूप नसेल तर बटरसुद्धा तुम्ही या भाजीमध्ये यूज करू शकता, पण मी तूपच वापरलं यावेळेस. आता हा मसाला एक छान 5 मिनटं परतून घेतला ना की त्याच्यामध्ये ना मी पनीरचा मसाला जो बाहेर विकतचा मिळतो ना तो टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहे सगळं. आता या स्टेजला तुम्ही पाणी टाकूनसुद्धा फिरवू शकता. थोडंसं पाणी टाकलं ना की सगळं एकजीव होतं आणि तेल सुटायला पण मसाल्याला मदत होते. आता त्याच्यानंतर ना मी इथे ग्रीन पीसचा वापर करते. इथे माझ्याकडे वाटाणे नव्हते म्हणून मी ग्रीन पीस याच्यामध्ये टाकले आणि ते वाफलायला ठेवले. त्याच्यानंतर मी केलेल्या चपात्या लगेचच हॉटपॉटमध्ये ठेवल्या, का तर त्या मग दिवसभर अशा मऊ राहतील म्हणून. चपाती एकीकडे मी हॉटपॉटमध्ये ठेवून घेतल्या, तोपर्यंत माझ्या इकडे वाटाणेसुद्धा टाकलेले ना ग्रीन पीस छान असे मस्त मऊ झाले होते मसाल्यामध्ये. तर त्यानंतर मी आता इथे पनीर ॲड करते. गॅस आपल्याला इथे बंद नाही करायचा, पण मीडियम साईजचा गॅस ठेवायचा. एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही, मग मसाला करपत नाही. तर आता इथे पनीर टाकून झाले, मी एकजीव करून घेते. आता 2 पनीर साईडला काढून ठेवलेत, का तर मल्हार येता जाता पनीरसुद्धा खात होता म्हणून त्याच्यासाठी 2 पनीरचे तुकडे असे साईडला काढून ठेवले. पनीर मसाल्यामध्ये एकजीव केल्यानंतर ना असं मी इथे गरम पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला इथे जेवढं लागते ना तेवढं तुम्ही गरम पाणी ॲड करू शकताय, पण मी ग्रेव्ही बनवणार नव्हते. मी असं पनीर मसाला टाईप भाजी बनवणार होते म्हणून मी जास्त पाणी ॲड नाही केलं. त्याच्यानंतर आता मी इथे चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ थोडंसं कमीच वापरायचं, का तर जो पॅकेटचा मसाला असतो ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरलेलं असतं आणि त्याच्यामुळे कमीच टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर आता भाजी सगळीकडून एकजीव करून घेते आणि मग याला झाकण देऊन 5 ते 6 मिनटं मी एक उकळी येऊ देणार आहे. आता इकडे मी छान अशी बारीक कोथिंबीर कट करून देते. हा जो मी चाकू आणला होता ना मॉलमधून, तर त्याच्यामुळे ना अशा बारीक छान गोष्टी खूप कट होतात. मला हा चाकू खूप आवडला आहे. त्याच्यानंतर आपली ही भाजी बघा किती सुंदर याला कट आलेला आहे आणि भाजी पण किती सुंदर दिसते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते
अशी पनीरची भाजी तुम्ही नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्याच्यानंतर ना सगळा स्वयंपाक, घर वगैरे सगळं आवरून घेतला आणि मग मी केस विंचरायला घेतले. पाहुणे येणार आहेत म्हणून मी सकाळपासून कामातच होते. माझं स्वतःचं मी काहीच आवरलं नव्हतं म्हणून पटकन केस आवरायला घेतले. त्याच्यानंतर मी तोंड हातपाय धुवून वगैरे रेडी होणार होते. तोपर्यंत पाहुणे दाराशी येऊन बसले. मग काय तसेच अर्धवट केस तसेच परत एकदा वर टांगले आणि मग दार वगैरे उघडून त्यांना चहा पाण्याचं बघितलं आणि लगेच जेवण वगैरे सुद्धा करून घेतलं. तर ह्या बघा आमच्या नणंदबाई बसल्या होत्या, त्यांची मुलं आणि ह्या दुसऱ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू परत.